The power P is supplied to a rotating body having moment of inertia I and angular acceleration alpha. Its instantaneous angular velocity omega is. तो ओमेगा फाइंड करायचा आहे. तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे पी इन ब्रॅकेट आय अल्फा, त्याचा इन्व्हर्स आहे. बी ऑप्शन आहे पी इन्व्हर्स इन ब्रॅकेट आय अल्फा इन्व्हर्स. सी ऑप्शन आहे पी अल्फा इन्व्हर्स आय आणि डी आय पी आय ए. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याकडे पॉवरचा फॉर्म्युला आहे. तर सर्वात पहिले आपण काय करू, तर फॉर्म्युला या ठिकाणी काय करू, राईट करू. कोणाचा, तर पॉवरचा. आणि पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, तर पॉवर इज वर्क डन अपॉन टाईम. वर्क डन अपॉन काय असणार, तर टाईम. तर पॉवर रिप्रेझेंट करणार लेटर पी ने, वर्क डन डब्ल्यू ने आणि टाईम कशाने, तर टी ने. ओके. आता आपल्याला हे सर्व अँग्युलर दिलेलं आहे आणि वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, तर टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. असं वर्क डनचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. फोर्सला रिप्लेस करायचं टॉर्कने आणि लिनियर डिस्प्लेसमेंटच्या जागी यायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग पॉवर जर घेतला तर वर्क डन इज इक्वल टू काय असणार, तर आपलं टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटाने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आता पुढे पॉवर मी पी तसाच रिप्रेझेंट करणार, टॉर्क पण तसाच रिप्रेझेंट करणार. ओके. आणि राहिला काय थिटा, थिटा डिवायडेड बाय टी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम काय असतं, अँग्युलर वेलॉसिटी. आणि तेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं, फाईंड करायचं आहे ओमेगा. त्याच्यानंतर टॉर्कचा जर फॉर्म्युला घेतला तर टॉर्कचा जो फॉर्म्युला आहे, तर टॉर्कचा फॉर्म्युला आहे आय इंटू अल्फा. अल्फा इज द अँग्युलर ॲक्सलरेशन. मग एक काम करू, त्याच्यात टाकून देऊ. मग पॉवर पी इज इक्वल टू टॉर्कच्या जागी टाकलं आय इंटू अल्फा इंटू करायला आपला ओमेगा. पण आपल्याला काय फाईंड करायचं आहे, ओमेगा. मग पी डिवायडेड बाय करायला आय इंटू अल्फा. आय इंटू अल्फा जर मी न्यूमरेटरला घेतलं तर त्याची पॉवर काय आहे, मायनस. मग पी तसाच घेतला आय इंटू अल्फा, त्याची पॉवर किती झाली, तर -1. तर हेच आपल्या क्वेश्चनचं काय असणार, तर करेक्ट आन्सर असणार. मग या ठिकाणी आपण ऑप्शन बघूया कोणतं ऑप्शन या ठिकाणी करेक्टली मॅच होतो आहे. तर पी आणि आय इंटू अल्फा त्याचा इन्व्हर्स. तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन ए असेल.